श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, अधिक मासाचे अगदी काहीच दिवस आपल्याकडे बाकी राहिलेले आहेत आणि या अधिक मासामध्ये आपल्याला होईल तेवढी जास्तीत जास्त भगवान विष्णू देवांची आणि माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. कारण की अधिक मासामध्ये आपण जी काय सेवा व्रत पूजा करतो तर त्या केलेल्या सेवेचं पूजेचं फळ जे आहे तर ते आपल्याला अधिक पटीने प्राप्त होत असतं आणि म्हणूनच गुरुवारी 11 जूनला आलेली आहे अधिक मासातील शेवटची कमला एकादशी. आणि या दिवशी जर तुम्ही तुळशीजवळ फक्त एक वस्तू ठेवली तर तुमच्या घरातील अडकलेली रखडलेली जी काही कामं आहेत तर ती पूर्ण होईल. पैशांच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या देखील दूर होतील आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, आनंद, वैभव हे देखील येईल असं म्हटलं जातं. अनेक लोक जीवनामध्ये खूप कष्ट मेहनत करतात, परंतु काही वेळा पैसा जो आहे तर तो घरामध्ये टिकत नाहीये. नोकरीमध्ये, व्यवसायात प्रगती होत नाही, घरामध्ये सतत वादविवाद होतात. तर अशा वेळी या कमला एकादशीला केलेला हा छोटासा परंतु प्रभावशाली उपाय खूप खास आणि महत्वाचा मानला जातो. म्हणूनच विशेष म्हणजे ही अधिक मासातील शेवटची एकादशी तिथी आहे. हा योग नंतर आपल्याला तब्बल 3 वर्षांनी मिळणार आहे. म्हणूनच आपल्याला जाता जाता हा दिवस अजिबात वाया जाऊन द्यायचा नाही. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही. त्यामुळे तुमचा येणारा प्रत्येक दिवस हा आनंदात, सुखात, समाधानात आणि ऐश्वर्यात निरोगी जावा अशीच आपण सर्वांसाठी एकमेकांनी प्रार्थना करायची आहे. आणि आपल्याला कमला एकादशीच्या दिवशी अतिशय अत्यंत प्रभावशाली मानला जाणारा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. उपाय आपल्याला कमला एकादशीच्या दिवशी तुळशीजवळ एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे. आता ही वस्तू कोणती असणार आहे, कोणत्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, गुरुवार हा बृहस्पतिवार म्हणून ओळखला जातो. गुरुवार हा आपल्या गुरूंच्या सेवेसाठी अतिशय अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. त्याचबरोबर बघा अधिक मास सुरू आहे आणि त्यामध्येच आलेली आहे, अधिक मासामध्ये आलेली आहे ही कमला एकादशी. तर तसं बघायला गेलं तर प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी तिथी येत असतात, परंतु प्रत्येक एकादशी तिथीचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं. आता संपूर्ण अधिक महिना जो आहे तर तो जवळपास संपत आलेला आहे. अधिक मासामध्ये कोणाला जास्त सेवा करणं, उपाय करणं शक्य झालेलं नसेल त्यांनी आवर्जून या कमला एकादशीच्या दिवशी आपल्याला खास करून काही उपाय जे आहेत तर ते करायचे आहे. त्यामध्ये हा आपल्याला तुळशीजवळ एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे. आता ही वस्तू कशा पद्धतीने ठेवायची आहे हे देखील व्हिडिओमध्ये समोर सांगणारच आहे. बघा ही कमला एकादशी अतिशय अत्यंत पवित्र मानली जाते. अधिक मासामध्ये येणारी एकादशी ही खास विशेष असते, कारण अधिक मास हा स्वतः भगवान विष्णू देवांना समर्पित असणारा महिना मानला जातो. या महिन्यातील शेवटची एकादशी असल्यामुळे या दिवशी केलेली पूजा, जप, दान आणि उपायांना खास मोठं महत्व दिलं जातं. अनेक लोक या दिवशी व्रत, उपवास करतात. काही जण पूर्ण दिवस भगवान विष्णू देवांचं नामस्मरण करतात, परंतु प्रत्येकालाच उपवास करणं शक्य होत नाही. मग काहींना तब्येतीची अडचण असते, काहींना कामामुळे वेळ मिळत नाही, परंतु तरी देखील या दिवशी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने केलेला हा छोटासा उपाय देखील खूप शुभ मानला जातो. तुम्ही स्वतः बघितलं असेल, काही वेळा घरामध्ये पैसा येतो परंतु तो टिकत नाही.
सतत एखादा ना एखादा खर्च जो आहे तर तो आपल्या समोर उभा राहत असतो, येत असतो. आणि आपलं एखादं काम असेल तर ते होता होता अडकतं. एखादं काम अडकून बसलेलं असतं. घरात कष्ट खूप असतात, परंतु त्याप्रमाणे फळ मिळत नाही. काही लोक तर इतके त्रासलेले असतात, की आपलं नशीबच साथ देत नाही असं देखील बोलू लागतात. परंतु अशा वेळी मन शांत राहत नाही. मग घरातही नकारात्मक वातावरण तयार होतं. म्हणूनच या कमला एकादशीला खास करून तुळशी मातेची खास विशेष पूजा, सेवा जी आहे तर ती केली जाते. तुळस ही फक्त एक झाड नाही, तर आपल्या घरातील पवित्रता आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जाते. ज्या घरामध्ये तुळस असते, त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास हा कायम राहत असतो, अशी देखील श्रद्धा आहे. म्हणूनच या दिवशी आपल्याला तुळशीजवळ एक छोटासा उपाय केल्याने घरातील जी काही दरिद्री, गरिबी, इडापिडा आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, तर ती कमी होते आणि घरामध्ये आनंद, सुख, समृद्धी वाढते. असं देखील म्हटलं जातं, की या दिवशी तुळशीजवळ एक कवडी ठेवायची आहे आणि हो, फक्त एक छोटीशी कवडी, पण ती साध्या पद्धतीने ठेवायची. त्यामागे सुद्धा एक योग्य वेळ आणि योग्य पद्धत सांगितली गेली आहे. कारण श्रद्धेने आणि नेमाने केलेल्या गोष्टींचं फळ हे अधिकच प्राप्त होत असतं. आता तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करू शकता. सकाळी शक्य असेल तर सूर्योदयानंतर दुपार होण्याच्या अगोदर म्हणजेच काय तर 11 वाजेच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि संध्याकाळच्या वेळी हा उपाय करणार असाल तर मग दिवे लागणीच्या वेळी म्हणजे अगदी तुम्ही 5:30 वाजल्यापासून हा उपाय करू शकता. कारण ही जी वेळ असते तर सकारात्मक ऊर्जा वाढवण्याची मानली जाते. त्यावेळी घरामध्ये केलेली पूजा मनालाही शांतता देते आणि एक प्रसन्नता आपल्याला वाटत असते. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. शक्य असेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे. स्वच्छ आणि शक्यतो करून हलक्या रंगाचे कपडे परिधान करा. शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे कपडे या दिवशी आपल्याला परिधान करायचे आहे. यानंतर आपल्याकडे जर भगवान विष्णुदेवांची मूर्ती, फोटो असेल तर पूजा विधी करायची आहे किंवा मग आपल्या देवघरामध्ये सर्वांच्या भगवान बाळकृष्णांची मूर्ती ही असतेच असते. तर यांचं पूजन आपल्याला करून घ्यायचं आहे. पिवळी फुलं, पिवळ्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्याचप्रमाणे तुळशीपत्र, मंजिरी जी आहे तर ती आपल्याला अर्पण करायची आहे. कृपा करून एकादशीच्या दिवशी मंजिरी किंवा तुळशीपत्र जी आहे तर ती तोडली जात नाही. म्हणूनच आपल्याला अगोदरच्या दिवशीच जी काय सेवेसाठी, उपायांसाठी लागणार आहे तर तुळशीपत्र, मंजिरी आपल्याला एकादशीच्या अगोदरच्या दिवशी तोडायची आहे आणि फ्रीजमध्ये डब्यात घालून ठेवायचे आहे. कारण तुळशीपत्र कधीही शिळं होत नाही. आणि यानंतर आपल्याला अंघोळ झाल्यावरती तुळशीजवळ जायचं आहे. तुळशीला जल अर्पण करायचं, हळदी कुंकू अर्पण करायचं आणि तुपाचा दिवा लावायचा. यानंतर आपल्याला धूप अगरबत्ती लावायची. पिवळी कवडी घ्यायची. जर पिवळी कवडी नसेल तर साधी पांढरी कवडी हळदीने पिवळी करून घ्या. ही कवडी उजव्या हातामध्ये घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं तुम्हाला 21 वेळा पठण करायचं. आपल्या मनामध्ये जी काय अडचणी आहेत, जी काय रखडलेली आपली कामं आहेत तर ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. खास करून घरातील आर्थिक ताण तणाव जे आहेत तर ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायची. ज्या काय आपल्या आर्थिक समस्या आहेत, जसं की पैशाच्या समस्या आहेत तर त्या दूर व्हाव्या म्हणून ही कवडी तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवायची किंवा मग मातीमध्ये थोडी माती तुम्हाला हाताने उकरायची आहे आणि त्यामध्ये ठेवायची आहे. हा उपाय अतिशय अत्यंत साधा आहे, परंतु तुम्ही मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने केला तर मनाला एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जी आहे, शक्ती जी आहे तर ती मिळते. अनेक लोक हा उपाय वर्षानुवर्ष करत आलेले आहे बघा. याचबरोबर तुळशीजवळ आपल्याला एक सांगितल्याप्रमाणे दिवा देखील लावायचा आहे. आता हा दिवा तुम्ही मातीचा किंवा कुठल्या धातूचा तुम्ही लावू शकता. त्यावर तुम्हाला शुद्ध तूपच घालायचं आहे. दिव्याखाली तुम्हाला हरभरा डाळीचं आसन द्यायचं आहे. अखंड तांदूळ त्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 घालायचे आहे. यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी टिकून राहते, अशी देखील श्रद्धा आहे. बघा मित्रमैत्रिणींनो, कमला एकादशीच्या दिवशी आपण श्रद्धेने पूजा करतो, उपाय करतो, परंतु
काही छोट्या चुका अशा असतात ज्या नकळतपणे आपल्या हातून घडून जातात आणि मग मनामध्ये प्रश्न येतो की इतकं सगळं सेवा पाठ व्रत वैकल्य करूनही घरामध्ये शांतता का नाहीये, काम का अडकतात, पैसा का येत नाहीये. म्हणून या दिवशी काही नियम पाळणं खूप महत्वाचं मानलं जातं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण आपण ज्यावेळी करतो ना, तर त्यावेळी आपल्याला गुरुवारच्या दिवशी थोडंसं गाईचं कच्चं दूध जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे. परंतु एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करू नये असं सांगितलं जातं, कारण की अनेकांना हे माहीत नसतं. रोज आपण तुळशीला पाणी घालतो, परंतु या दिवशी तुळशी माता ह्या भगवान विष्णू देवांसाठी व्रत करत असतात अशी देखील श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी तिला जल अर्पण केलं जात नाही. म्हणून 11 जून गुरुवारी कमला एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करायचं नाही, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर या दिवशी तुळशीची पानं तोडणं आपल्याला टाळायचं आहे. पूजेसाठी जी काय आपल्याला मंजिरी तुळशीपत्र लागणार आहे तर ती आपल्याला अगोदरच्या दिवशी म्हणजे बुधवारच्या दिवशी तोडून ठेवायची आहे. आणि ज्यांनी हा व्हिडिओ समजा गुरुवारी बघितला तर मग त्यांना आता कसं कळणार की आपल्या ज्यांना माहित नाहीये त्यांच्यासाठी सांगतेय मी. तर जी काय तुळशीची पानं, आता उन्हाळा आहे तर पानं खाली हवेने गळून पडलेली असतात, तर जी काय तुळशीच्या कुंडीमध्ये जवळपास पडलेली तुळशीची पानं आहेत तर ती तुम्हाला उचलून घ्यायची आहे. खाली गळून पडलेली ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ती तुम्ही पूजेमध्ये वापरू शकता. कारण की तुळशीमध्ये खूप पावित्र्य आहे. ही तुळस जी आहे ना तर ती कधीही शिळी होत नाही. तर तुम्ही ती पानं जी आहेत तर ती पूजेसाठी, सेवेसाठी, उपायांसाठी नक्कीच वापरू शकता. परंतु ही तुळशीची पानं तोडू नका एकादशीच्या दिवशी. तुळशीला त्रास होईल अशी कोणतीही गोष्ट करू नका. तुम्ही लक्ष दिलं असेल, काही घरांमध्ये सतत वादविवाद, ताणतणाव असतात. पैसा आला तरी अचानक खर्च होतो. होता होता एखादं काम शेवटच्या क्षणीच अडकतं. लोक अनेक मोठमोठे उपाय करतात, परंतु काही वेळा साध्या आणि सात्विक गोष्टी ह्या जास्त करून प्रभावशाली ठरत असतात. म्हणून या कमला एकादशीला तुळशीजवळ तुपाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आणि कवडी ठेवण्याचा उपाय हा खूप खास आणि तितकाच प्रभावी मानला जातो. या दिवशी तुळशीला पिवळा धागा अर्पण करण्यालाही खास विशेष अनन्यसाधारण महत्व आहे. साधा सुती धागा घ्या, त्याला थोडीशी हळद लावा आणि तो धागा तुळशीजवळ हलक्या हाताने बांधा. पिवळा रंग हा भगवान विष्णू देवांचा आवडीचा आणि तितकाच प्रिय रंग मानला जातो. त्यामुळे हा उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी अतिशय अत्यंत प्रभावशाली मानला जातो. त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्ती, धनप्राप्तीसाठी हा उपाय जो आहे तर तो खूप शुभ मानला गेला आहे. हे करताना फक्त आपल्याला मनामध्ये भगवान विष्णू देवांचं नामस्मरण करायचं आहे. सोबतच माता लक्ष्मीचं ध्यान करायचं आहे. कारण की आणि मन आपलं जे आहे तर ते शांत ठेवायचं आहे. बघा, आपलं मन जर शांत असेल, एक चित्त असेल तर आपण भक्तीमध्ये लीन होत असतो. आपली भक्ती जी आहे तर ती भगवंतापर्यंत पोहोचत असते. म्हणून आपल्याला आपलं मन शांत ठेवून आणि मनापासून आपल्याला सेवा, उपाय जे आहे, पूजा जी आहे तर ती करायची आहे. शांत मनाने प्रार्थना करा. घरामध्ये सुख शांती राहू दे, अडचणी दूर होऊ दे, मुलांना सद्बुद्धी मिळू दे, अडकलेली रखडलेली माझी जी काय कामं आहे तर ती पूर्णत्वास जाऊ दे. यामुळे आणि माझ्या कुटुंबामध्ये भरभराटी येऊ दे अशी आपल्याला मनापासून प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी तुळशीच्या कुंडीतील थोडीशी माती आपल्याला आपल्या मस्तकावरती लावली तर शुभ मानलं जातं. यामुळे आपलं मन, डोकं जे आहे तर ते शांत राहतं आणि सकारात्मक विचार आपल्या डोक्यामध्ये वाढत जातात. असं मानलं जातं की घरातील लहान मुलं खूप हट्टीपणा, चिडचिड करतात, अभ्यासामध्ये मन लागत नसेल तर त्यांनाही हलकासा तुळशीच्या मातीमधला टिका जो आहे तर त्यांच्या मस्तकी लावायचा आहे. कारण की ही एक जुनी पारंपरिक श्रद्धा आहे. या कमला एकादशीला शक्य असेल तर भगवान विष्णू देवांच्या मंत्राचं जास्तीत जास्त आपल्याला जप करायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे उपाय जे आहेत तर ते आपल्याला करायचे आहे. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.
तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ.